नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या सेकंड व्लॉगमध्ये. तर मी आणि सुहास सर आज सकाळी सकाळी डायरेक्ट मिरजगावला निघालो. आणि मिरजगावला कशाला निघालो, तर आपल्या मोबाईलचं स्पेअर पार्टचं काम असतं ना द्यायचं, त्यासाठी निघालो. आणि हा बघा, उन्हामुळं झाडांची कशी अवस्था झाली हे बघा. आणि हाच असा नजारा बघत बघत कधी मिरजगाव आलं ना, काही कळालंच नाही. आणि मग मिरजगावमध्ये गेल्याच्या नंतर लगेच उतरलो आणि आपली बॅग घेतली गाडीमधून आणि गाडी लावली बाजूला. आणि आता आपल्याला जायचं होतं मोबाईल शॉपीवर. मोबाईल शॉपीवर गेल्याच्या नंतर त्या दादांना जी काही लागत होतं ते लगेच काढून दिलं पटापट. आणि हे बघा, असे असतात मोबाईलचे छोटे छोटे स्पेअर पार्ट. आणि हे दिल्याच्या नंतर मग लगेच हिशोब करून घेतला आणि मग परत निघालो आम्ही दुसऱ्या मोबाईल शॉपीकडे. आणि जाताना म्हटलं सर आपल्याला काहीतरी थंड घ्या, कसं उन्हाने लय गरम होत होतं, त्यासाठी म्हटलं काहीतरी थंड घ्या. आणि मग थंड पेत पेत निघालो दुसऱ्या मोबाईल शॉपीकडे. आणि आता ज्या मोबाईल शॉपीवर जायचं होतं तो आपला मित्रच होता. आणि मग तो म्हणला चला, तुम्ही एवढे लांबून आले तर तुम्हाला उसाचा रस पाजतो. आणि मग काय म्हणलं तुमची इच्छा, चला मग आलो लगेच आम्ही. आणि हे बघा, अशी मशीन होती उसाची. आणि नवीन होती का जुनी होती काय आता आम्हाला पण माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा. आणि इथे बिना बर्फाचा रस मिळत होता बरं का. म्हणजे फ्रीजर तसा तूच ठेवायचा आणि तो गार झाल्याच्या नंतर त्याचा रस बनवायचा, अशी सिस्टीम होती इथे. पण एकदम क्वालिटी लागत होता बरं का रस. त्यामुळे मग घेतला लगेच पिऊन आणि मग निघालो होतो आता घरी. तुमचं मनापासून धन्यवाद बरं का मित्रांनो, हा व्लॉग बघितल्यामुळं. तर चला भेटूया मग लगेच पुढच्या व्लॉगमध्ये.